आपल्या मार्फत किंवा आपल्या स्वेच्छेने आपल्या प्रेम भावनेने त्याचा उपवास सोडवण्याचा विषय होता, म्हणून आज हा कार्यक्रम घेतला. पण हा कार्यक्रम काय पहिल्यांदाच घेतला अशातला काय भाग नाही. 2014 पासून आपण सगळेजण म्हणजे हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन असे अनेक लोक 2014 पासून एकत्र यायला सुरुवात झाली. विषय एकच होता की मानवता, माणुसकी आणि समाजामध्ये जे दुर्बल घटक आहेत त्या दुर्बल घटकातल्या मुलांचं शिक्षण करणं, त्यांना पुढच्या टप्प्यावर नेणं, समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये बोलणं, समाजाला प्रगती पथावर नेणं, ह्या उद्देशाने 2014 साली सगळेजण एकत्र आलो. त्यानंतर खूप वर्ष झाली आम्ही वेगवेगळे कार्यक्रम केले, भाईचाऱ्याचे कार्यक्रम केले, अन्याय अत्याचाराच्या विरोधामधले कार्यक्रम केले, शिक्षणाच्या विषयी कार्यक्रम केले, लोकांच्या मध्ये जागृती व्हावी ह्याच्यासाठी कार्यक्रम केले. आणि आज इथपर्यंतचा प्रवास आमचा मोठ्या आनंदाचा, प्रेमाचा झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातले आपण लोक आहोत आणि आपले मुस्लिम बांधव सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातलेच लोक आहेत. पण जीवाभावाचे मित्र आयुष्यभरासाठी मिळाले ह्याचा आनंद आम्हाला सगळ्यांना मनापासून होतो. तर मी खरंच आभार मानतो माझ्या मुस्लिम मित्रांचे, मुस्लिम बांधवांचे, की तुमच्यासारखे मित्र आम्हाला भेटले. जीवनभर आयुष्यभर ही मैत्री अशी टिकून राहू, अजून आपल्या हातून चांगली कामं होऊ, मुलांच्या शिक्षणासाठी कामं होऊ, गोरगरिबांचं कल्याण होण्यासाठीची कामं होऊ, माणुसकीच्या पेरणीचं काम असू दे, मानवतेचं काम असू दे, या सगळ्यासाठी आपण जीवाभावानं एकत्र राहू, हातात हात घालून पुढचा प्रवास करू, असं एवढीच विनंती करतो, एवढीच अपेक्षा करतो. आणि असंच आपलं प्रेम पुढं राहू, मैत्री आपल्याशी पुढं चालत राहू. तुम्ही करता त्यावेळेसच तुमची नमाज अदा होईल, अन्यथा तुमची नमाज स्वीकारली जाणार नाही अल्लाहच्या चरणी. म्हणजे तुम्ही जोपर्यंत समता तुमच्या समाजामध्ये प्रस्थापित करत नाही, दान कुणाला द्यायचे तर जे गरजू आहेत त्यांना 2 वेळचं अन्न नाही अशा लोकांना दान करायचं, श्रीमंताला दान चालत. हा संदेश सामाजिक एकतेचा, समतेचा, इस्लामच्या मजबूत असणाऱ्या संदेशापैकी एक संदेश याच्या माध्यमातून दिलेला आहे. सायंटिफिक अँगल याला असा आहे की महिनाभर आपण उपास धरतो त्यावेळेस 12 तास, 13 तास, 14 तास आपल्या शरीरामध्ये पाणी सुद्धा जात नाही. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे गरजेचे नसलेले घटक आहेत, सायन्सचे विद्यार्थी असतील त्यांना कळत, अजून शिक्षक आहे, फ्री रॅडिकल्स नावाचा पार्ट असतो. म्हणजे शरीरामध्ये अनवॉन्टेड ग्रोथ झालेली असती पेशींची, त्यांना आत्ताच्या काळामध्ये आपण आजार म्हणतो तो आहे कॅन्सरचा. अनवॉन्टेड जी ग्रोथ होती पेशींची, टिश्यूंची शरीरामध्ये, फॅट्सची सुद्धा, ते सुद्धा उपासाच्या महिन्यामध्ये, रमजानच्या महिन्यामध्ये तुम्ही रोज 12-12, 14-14 तास उपास ठेवल्यानंतर ते मरून जाते, जंतू मरून जाते. ते रॅडिकल्स जे बनलेले असतात त्याला अरेस्ट फ्री रॅडिकल्स म्हणून आपण म्हणतो सायंटिफिकली. तो पार्ट रमजानच्या महिन्याभराच्या उपासा माध्यमातून होतो. हा त्याला शास्त्रीय अंग आहे. आणि धार्मिक अंग हा सगळा विषय आपण नमाज पठण करून